उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे सी.पी. राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना शंकर दयाळ शर्मा यांची 1987 मध्ये उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. उभयंतांमध्ये योगायोग असा की दोघांचीही आधीच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याने या पदावर निवड झाली होती. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय मंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 31 जुलै 2024 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या राज्यपाल पदास अलीकडेच 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष 17 दिवस हे राज्यपालपदी होते. यापूर्वी शंकर दयाळ शर्मा यांची राज्याचे राज्यपालपदी असताना उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. एप्रिल 1986 ते सप्टेंबर 1987 या काळात ते राज्याचे राज्यपाल होते. आर. व्यंकटरमण यांची राष्ट्रपतीपदासाठी निवड झाल्याने त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शंकर दयाळ शर्मा यांची बिनविरोध उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. पुढे 5 वर्षाने 1992 मध्ये शर्मा यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली होती.